नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीची बातमी आहे. राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतं आणि हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे. आणि याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांची नरिमन पॉइंट इथल्या महिला विकास मंडळ इथे बैठक सुरू झाली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि इतर आमदार देखील या बैठकीला आता उपस्थित असल्याची माहिती कळते. काही वेळापूर्वीच या बैठकीला सुरुवात झाली आहे. अधिक माहिती घेणार आहोत. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, किती वाजता बैठकीला सुरुवात झाली आणि साधारण किती वाजता पत्रकार परिषद होईल असा अंदाज? पुढच्या काही मिनिटातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे, कारण बैठक आत्ताच संपल्याचं दिसून येत आहे. 1:30 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे. आज नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठीचं मतदान असल्यामुळं काही आमदार हे त्यांच्या भागामध्ये थांबलेले आहेत आणि त्यामुळे काही मोजके आमदार जे आहेत ज्यांच्या भागामध्ये आज हे मतदान नाही, असे सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. साधारणपणे 20 ते 25 आमदार या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि आत्ताच त्यांची बैठक संपलेली आहे. पुढच्या काही मिनिटातच ही पत्रकार परिषद जी आहे ती सुरू होईल आणि राज्याचं जे अधिवेशन, हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मुळातच खरं तर हे अधिवेशन नागपूरला होणं अपेक्षित होतं, परंतु ते नागपूरला न होता आता मुंबईमध्ये होणार आहे. आणि आपण बघितलंय की याच्या पूर्वीची सगळी अधिवेशनं जी आहेत ती गाजलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये राज्यामध्ये परीक्षांचे घोटाळे झाले, अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला, त्याचबरोबर भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे जे आहेत ते पुढे आलेले आहेत. त्यामुळे हे अधिवेशन सुद्धा वादळी होईल यात काही शंका नाही. या सगळ्या मुद्द्यांवर या संपूर्ण बैठकीमध्ये या अधिवेशनादरम्यान जे आहेत हे सगळे मुद्दे उपस्थित केले जातील. सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न या अधिवेशनामध्ये केला जाईल आणि त्याचीच रणनीती जी आहे ती आता तयार जी आहे ती केलेली आपण पाहतोय. आणि त्यासाठीची जी बैठक आहे ती बैठक आता संपून थोड्या वेळातच पत्रकार परिषद सुरू होणार आहे. निश्चितच त्याच्याबद्दल आता उत्सुकता असणार आहे. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय पत्रकार परिषदेत विरोधक याबद्दलची अधिक प्रतिक्रिया देतील. सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत विरोधक चांगलेच आणि त्यासाठी आता काही वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झाली होती, जी बैठक आता संपते आणि काही वेळातच पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. परीक्षा मंडळाच्या प्रमुखांकडे पैशांचं घबाड सापडतं अशा शब्दात त्यांनी ही टीका केली. शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, बेरोजगार अशा सगळ्याच मुद्द्यांवर राज्य सरकारला त्यांनी धारेवर धरणार असल्याचं म्हटलेलं आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकांविषयी नियम मोडून मनमानी पद्धतीनं निवडणुका घेतल्या जात आहेत असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे. उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि हे अधिवेशन यावेळी मुंबईत होत आहे. आणि या संपूर्ण अधिवेशनादरम्यान भाजपची काय रणनीती असणार आहे यासाठीची आज बैठक होती आहे. या बैठकीसाठी राज्यभरातले सगळे आमदार थोड्या वेळातच उपस्थित राहणार आहेत. नेमकं काय काय होऊ शकतं या अधिवेशनात हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर प्रवीण दरेकर जे आहेत विरोधी पक्षनेते, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तसे विषय खूप आहेत, परंतु कुठले विषय साधारणपणे प्राधान्यानं या अधिवेशनामध्ये उपस्थित केले जातील? मी जसं म्हणाले, भ्रष्टाचाराचे विषय आहेत, परीक्षांचे विषय, अनेक विषय आहेत. कुठल्या विषयांना प्राधान्य दिलं जाईल? नाही, मला वाटतं महाराष्ट्रामधले सगळेच विषय आज प्रलंबित आहेत. तथापि महत्त्वाच्या 4-5 विषयांना नक्कीच आवाज फोडण्याचा प्रयत्न करू. तसं पाहिलं तर 2-4 दिवसाचं अधिवेशन या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये साचलेले प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पुरेसे नाहीत. आज शेतकरी हवाल दिला आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये त्या ठिकाणी 1 रुपयाची मदत झालेली नाही, पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, आज शेती उद्ध्वस्त झाली. अशा वेळेला शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी भूमिका घेतली जाईल. आज लॉ अँड ऑर्डरचा पुरता बोजवारा त्या ठिकाणी उडाला आहे. आपण बघाल, महिलांवर अत्याचार, बलात्कार, चोऱ्या, खून, दरोडे कधी नव्हे एवढे या राज्यामध्ये झालेले आहेत. पूर्णपणे सरकारचं लक्ष नाही आहे त्याच्याकडे, कुंपणच शेत खातं आहे. कारण आपण बघाल की वाझे नावाचा अधिकारी त्या ठिकाणी सांगतो की गृहमंत्र्यांनीच आम्हाला वसुलीचं टार्गेट दिलं आहे. आता आपण बघताय परीक्षा TETच्या, आज जो परीक्षा केंद्राचा अध्यक्षाचा परीक्षा मंडळाचा त्याच्याच घरी कोट्यवधीचं, त्याच्या मेवण्याच्या घरी घबाड सापडणं म्हणजे कुंपणच शेत खाते या म्हणीला साजेसं काम हे सरकार दुर्दैवानं करताना दिसतंय. त्याचबरोबर बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. कोरोनामध्ये उद्योगधंदे बंद पडलेत, ते चालू करण्यासाठी सरकार 1 रुपयाची मदत करत नाही.
बेकाराच्या हाताला काम कसं देणार, आणि अशा प्रकारे विकास कामही ठप्प झालेत. केवळ कंत्राटदारांचं चोचले पुरवण्याचं काम आणि त्या माध्यमातून मलिदा उकळण्याचा एककलमी कार्यक्रम सरकारचा आहे. त्याच्यामुळे या सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाशसुद्धा अधिवेशनामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अध्यक्ष त्या ठिकाणी असा आवाजी निवडला जात नाही, त्याला गुप्त पद्धतीनंच मतदान त्या ठिकाणी होत असतं. तथापि हे सरकार 3 पक्षाचं बहुमत आहे या जोरावर रेटून देण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा आहे. परंतु त्याही प्रश्नावर काय करायचं हे पक्ष पातळीवर आम्ही ठरवू. हे होते प्रवीण दरेकर, ज्यांनी सांगितलं की या अधिवेशनामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराचा मुद्दा, शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, हेही सगळे मुद्दे प्रामुख्याने घेतले जातील आणि त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जाईल. जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची बातमी आपण बघणार आहोत नगरपंचायत निवडणुकांसंदर्भातली, कारण आज राज्यभरात 106 नगरपंचायतींसाठी सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका पार पडत आहेत. अमरावती, तिवसा, भातकुली नगरपंचायतीसाठी मतदान होतं, यासाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत. सोलापुरात 5 नगरपंचायतींसाठी सकाळीच मतदानाला सुरुवात झाली. माळून, श्रीपूर इथल्या निवडणुकीकडे सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय. तर बुलडाण्यामध्ये संग्रामपूर इथे 17 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत आणि आज तिथे मतदान होतंय. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ आणि सेनगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी देखील मतदान होतंय. पुढची बातमी आपण बघणार आहोत सांगलीमधली, जिथे रोहित पाटील यांच्या संदर्भातली बातमी आपण बघतोय. संपूर्ण राज्यात एकीकडे नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडतात आणि यात चर्चेची निवडणूक ठरते ती कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पाटील यांच्या विरोधात सगळ्या विरोधकांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली. अत्यंत चुरशीनं या प्रचारामध्ये रोहित पाटील यांनी विरोधकांवर केलेले घणाघात देखील चर्चेत आहेत. या नगरपंचायत निवडणुकीसाठीचं मतदान पार पडते आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 100% तिथे सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. राज्यात नगरपंचायत आणि जिल्हा परिषद इतर निवडणुका होत आहेत, पण ती राज्यात चर्चेत राहिली ती कवठेमहांकाळची निवडणूक आणि ती निवडणूक चर्चेत राहिली रोहितदादा यांच्यामुळे. आपल्यासोबत रोहितदादा आहे, त्यांच्याकडे जाणून या निवडणुकीबद्दल काय सांगाल? एक विषय असं, ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे चर्चेत राहिली. आज निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपण उमेदवार जर बघितले तर त्या पद्धतीने पक्षाच्या अडचणीच्या काळात जो माणूस, जो कार्यकर्ता पक्षाबरोबर उभा राहिला, अशाच पद्धतीच्या सर्व लोकांना उमेदवारी आम्ही दिलेली आहे. आणि मला निश्चितपणाने विश्वास आहे केलेल्या विकास कामांच्या जोरावरती आणि तरुणांपुढे असेल किंवा महिलांसमोर असेल, जे विजन आम्ही ठेवलेलं आहे शहराच्या संदर्भातलं, लोकांना विकास काम पाहिजे आणि विकास कामांच्या जोरावरतीच लोक आम्हाला निवडून देतील हा विश्वास मला आहे. जिल्हा परिषदमध्ये युती होऊ शकते, पण इकडे जिल्हा बँकेत युती होऊ शकते, पण इकडे काय युती? नाही, जिल्ह्याचं राजकारण हे आदरणीय साहेब स्वतः बघतील, ते ठरवतील. पण इथे तालुक्यात ज्यावेळेस आम्ही काम करत होतो, ही नगरपंचायत लागली, त्यावेळेस काही चर्चा निष्पन्न झालेल्या नाही. महाविकास आघाडी म्हणून लढत असताना काही गोष्टी ठरल्या होत्या, त्या पद्धतीनं त्या गोष्टी झाल्या नाहीत आणि कुठेतरी पक्षाच्या चिन्हावर लढणं हे आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे या पद्धतीचा निर्णय सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आणि माणसासाठी आम्हाला घ्यावा लागला. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, कवठेमहांकाळ. आपण बघतोय सांगली इथली ही सगळ्यात चर्चेत ठरलेली निवडणूक आणि इथे देखील आता मतदान पार पडते. त्यामुळे कौल कुणाला या सगळ्या विषयीची उत्तरं आता जानेवारी महिन्यात स्पष्ट होऊ शकणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील निवडणुका पार पडतात. ज्या घटना घडल्या नाहीत त्या घटनांची कारणं सांगून आमच्या आमदारांना सस्पेंड केलेलं आहे आणि वर्षभराकरता सस्पेंड करण्याचं एवढंच कारण आहे, आपल्या स्वतःच्या आमदारांवर या सरकारला विश्वास नाही. आपलं सरकार कधी अडचणीत येऊ शकतं असा ठाम विश्वास यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आर्टिफिशियली आमची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम हे 12 आमदार आमचे या ठिकाणी सस्पेंड करून या सरकारने केला.
आम्हाला असं पेपरमध्ये वाचायला मिळालं की या अधिवेशनामध्ये अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. 12 आमदार आमचे बाहेर ठेवून अध्यक्षांची निवडणूक घ्यायची म्हणजे सरकार किती इनसिक्युअर आहे. आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनं झाली असताना नियम समितीमध्ये नियमबाह्यपणे नियम बदलून आवाजी मतदान हात वर करून अशा पद्धतीनं अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा जो घाट घातला जातोय, याचाच अर्थ हे जे काही सांगत होते 170 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, तो किती पाठिंबा ठिसूळ आहे, किती तो पाठिंबा पोकळ आहे, हे यातनं लक्षात आलं की आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यामुळे गुप्त मतदान पद्धती आता त्यांना बदलावी लागते. आणि एवढंच नाही तर आम्हाला हे देखील लक्षात येत आहे की नियम समितीचे नियम डावलून हे प्रस्ताव ते सभागृहात मंजूर करणार आहेत. आम्ही नियम समितीचे नियम डावलले गेले तर त्याच्यावर निश्चितपणे आवाज उठवू. खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आज आपल्या समोर आहेत आणि त्याच्यावर चर्चा करण्याचा फोरम हे विधानमंडळ आहे. पण या फोरमला कुठेतरी गुंडाळण्याचं काम हे सरकार करत आहे. विशेषतः ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सरकार उघडं पडलं. 2 वर्ष सरकारला दिल्यानंतर देखील इम्पेरिकल डेटा ते जमा करू शकले नाहीत. आणि परवा मात्र कोर्टात उभं राहून यांचे वकील म्हणाले की आम्हाला 3 महिने द्या, आम्ही 3 महिन्यामध्ये इम्पेरिकल डेटा जमा करतो. मग 2 वर्ष कुठे झोपा काढत होते? 2 वर्ष आम्ही सातत्याने सांगतो की पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा इम्पेरिकल डेटा हा केंद्र सरकारकडे नाही, तो सोशिओ इकॉनॉमिक आहे. सोशिओ इकॉनॉमिक डेटा हा शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाला लागतो. आणि पॉलिटिकल आरक्षणाकरता सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिकली पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा मागितलाय, ज्याचं कलेक्शन कुठेही झालेलं नाही. पण 2 वर्ष या सरकारने घालवले. आणि आता ज्यावेळेस सरकारने 3 महिने आम्हाला द्या म्हणून या ठिकाणी सांगितलं, त्यावेळी कोर्टाने ते अमान्य केलं. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसीचं आरक्षण गेलाय. आणि म्हणून त्या संदर्भातला जाब आम्ही या सरकारला निश्चितपणे या ठिकाणी विचारणार आहोत. शेतकऱ्यांच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचं, ज्या प्रकारे विजेचे कनेक्शन कापण्याचं काम या महाराष्ट्रात चाललंय, अक्षरशः सुलतानी पद्धतीनं विजेची वसुली आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचं काम चाललंय. एकीकडे शेतकरी कुठे अतिवृष्टीने कुठे अवर्षणाने अडचणीत असताना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. केंद्र सरकारने दिलेली मदत देखील शेतकऱ्यापर्यंत हे पोहोचवू शकले नाही. निव्वळ GR काढले, पण त्या GR प्रमाणे कुठलीही कारवाई या सरकारने केली नाही. विम्याच्या संदर्भात तर एक मोठा घोटाळाच या सरकारने केला आहे. आमच्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाचा विमा मिळत होता, तरी देखील हे मोर्चे काढत विमा कंपन्यांवर जात होते. आता यांच्या काळामध्ये 6-6 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात यांनी घातले आणि शेतकऱ्याला विमा मिळाला नाही. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याच्या संदर्भात अतिशय असंवेदनशीलता या सरकारमध्ये पाहायला मिळाली आहे. शेतकरी असेल किंवा
चक्रीवादळाने किंवा इतर नैसर्गिक आपत्तीने ज्या लोकांवर त्याचा मोठा प्रभाव झाला अशा लोकांना कुठली मदत सरकारने केली नाही आणि म्हणून त्याचाही निषेध आणि त्याही संदर्भात मुद्दे हे आम्ही सभागृहामध्ये उपस्थित करणार आहोत. यासोबत पेट्रोल डिझेलच्या संदर्भात केंद्र सरकारने 5 रुपये आणि 10 रुपये भाव कमी केला आणि तो भाव कमी केल्यानंतर सगळ्या राज्यांनी जवळजवळ 27 राज्यांनी आपला व्हॅट कमी करून पेट्रोल डिझेलचे भाव हे कमी केले. महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले नाहीत आणि एकीकडे सांगितलं आमच्याजवळ पैसे नाहीत, पण त्याच वेळी विदेशी मद्यावरचा टॅक्स हा मात्र 50% या ठिकाणी कमी करण्याचं पाप हे या सरकारने या ठिकाणी केलं आहे. त्यामुळे हे सरकार कोणाकरता काम करतं म्हणजे पेट्रोल डिझेलचे तेलाचे भाव कमी करत नाही आणि दारूचे भाव कमी करतं. म्हणजे एकेकाळी जो नारा होता इंदिराजींच्या काळात तोच नारा आता या ठिकाणी द्यावा लागेल की वारे MBA तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशा प्रकारची अवस्था या सरकारने या ठिकाणी आणली आहे. एवढंच नाही तर एकूणच जर आपण बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात तर अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. जुने गृहमंत्री अटकेत आहे, गृह खातं कोण चालवत आहे समजत नाही, ट्रान्सफर्स कशा होत आहेत माहिती नाही. वसुलीचं एक टार्गेट घेऊन आज अनेक अधिकारी काम करतायत आणि खासगीमध्ये ते सांगतात की आम्ही इतके पैसे देऊन आलो तर त्याची वसुली तर आम्हाला करावीच लागेल. आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये अवैध रेती, जिल्ह्यामध्ये अवैध दारू, सट्टा, सगळ्या प्रकारचे अवैध कामं आणि मोठ्या प्रमाणात सुपारी घेऊन जमिनीचा कब्जा करणे, अशा प्रकारच्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढल्यात. महिलांवरचे अत्याचार तर ज्याबद्दल बोलता येणार नाही, म्हणजे 400 लोक सामूहिक बलात्कार करतायत, वर्ष बलात्कार चालला, अशा घटना या ठिकाणी बाहेर येणं हे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासात भयानक अशा प्रकारची परिस्थिती आहे. यासोबत आरोग्य परीक्षेतला घोळ असेल किंवा म्हाडाच्या परीक्षेतला घोळ असेल, TETतला घोळ असेल, एक प्रकारे परीक्षांचं रॅकेट हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेलं आहे आणि या रॅकेटचा देखील पर्दाफाश हा आम्ही या अधिवेशनामध्ये निश्चितपणे करणार आहोत आणि याची तारं कुठपर्यंत गेलेली आहे हे देखील या माध्यमातून बाहेर येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे की याची कॉम्प्रिहेन्सिव्ह चौकशी व्हायची असेल तर याची CBI चौकशी झाली पाहिजे. म्हणजे याचे खरे मास्टर माइंड कोण आहे हे निश्चितपणे या माध्यमातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. यासोबत काही कायदे या ठिकाणी यायचे आहेत. आम्हाला असं सांगण्यात आलं की शक्ती कायदा या ठिकाणी येणार आहे. त्या संदर्भात खरं म्हणजे अनेक सजेशन्स देण्यात आले होते, परंतु ते कितपत मान्य झाले आहेत याची मला कल्पना नाही. त्याचं जे फायनल स्वरूप आहे ते पाहिल्यानंतरच त्या संदर्भात बोलता येईल. आम्ही निश्चित शक्ती कायद्याला समर्थन देऊ, पण त्याच वेळी त्याच्यामध्ये जर काही इम्प्रॅक्टिकल गोष्टी असतील, काही ओव्हरबोर्ड झालेल्या गोष्टी असतील तर त्या देखील सरकारच्या नजरेस आम्ही आणून देऊ. कारण कायदा करताना कायदा केवळ कागदावर राहिला तर त्याचा फायदा होत नाही. शक्ती कायद्यासारखा कायदा हा अंमलबजावणी करण्यासारखा असेल तरच त्याचा फायदा होईल आणि म्हणून त्याही संदर्भात निश्चितपणे आमचं लक्ष असणार आहे. पण विशेषतः या ठिकाणी कुलगुरू आणि कुलपतींचे अधिकार कमी करण्याचा कायदा हा जो काही आणण्याचा प्रयत्न होतोय त्याला राज्यातल्या सगळ्या माजी कुलगुरूंनी विरोध केलेला आहे.
ज्या स्वरूपात हा कायदा येतो आहे त्या स्वरूपामध्ये सरकार आजपर्यंतच्या कुठल्याही सरकारने केलं नाही आणि देशातल्या कुठल्या सरकारने केलं नाही ते करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातलं सरकार करत आहे. विद्यापीठावर कब्जा करणं हा जो काही या सरकारचा उद्देश दिसतोय, तमाम महाराष्ट्रातल्या सर्व विचाराच्या नेत्यांनी आणि कुलगुरूंनी, ज्यांना शिक्षण क्षेत्रातील नेते आहेत आणि कुलगुरू यांनी याला प्रचंड विरोध केलेला आहे आणि आम्ही देखील या कायद्याला पूर्णपणे विरोध हा निश्चितपणे या ठिकाणी करणार आहे. यासोबत कोरोनाच्या नावावर झालेला भ्रष्टाचार हा देखील आम्ही बाहेर आणणार आहोत. माध्यमांनी देखील कोरोनातली लपवलेली आकडेवारी मृत्यूची ही आता बाहेर काढलेली आहे. जे सातत्याने मी स्वतः सांगत होतो, आज त्यातले आकडेच बाहेर येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात जे गडूबंग आलंय आणि कोरोनाच्या नावानं कोणी कोणी चांगलं केलंय हे देखील या अधिवेशनामध्ये बाहेर आणण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू. यासोबत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत, ती प्रकरणं देखील या ठिकाणी बाहेर आणण्यात येतील. मुंबई महानगरपालिका आहे, तिथला गैरकारभार आहे, याही संदर्भात निश्चितपणे जे काही तिथले कोरोना काळातले भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत तेही आम्ही बाहेर आणणार आहोत. खरं म्हणजे विषय प्रचंड मोठे आहेत, अनेक विषय आहेत, पण 2 चर्चा फक्त या ठिकाणी मिळणार. पुरवणी मागण्यांवर बोलण्याचे निर्बंध असतात, त्यामुळे आम्ही बोलू नये अशी व्यवस्था सरकारने केली आहे. पण तरी आम्ही बोलू, जेवढी आयुधं मिळतील तेवढ्या आयुधांचा वापर आम्ही करू. एसटीचा संप असेल किंवा इतर जे ज्वलंत विषय असतील, हे सगळे विषय जे आयुध आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या आयुधांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निश्चितपणे त्याचा वापर करून आणू. आमचा हा प्रयत्न असेल की या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे. विरोधी पक्षाच्या वतीनं आमचा भर हा चर्चेवर असेल, गोंधळावर नसेल. जास्तीत जास्त चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण सरकारी पक्षांनी जर त्या ठिकाणी योग्य प्रकारे वागायचंच नाही ठरवलं आणि ज्या प्रकारे लोकशाहीचा मुद्दा ते पाळतायत त्या प्रकारे ते जर वागणार असतील तर मला असं वाटतं की त्याही संदर्भात सभागृहात जर ऐकून घेतलं नाही तर सभागृहाबाहेर आणि जनतेच्या मैदानात संघर्ष करण्याकरता आम्ही पूर्णपणे तयार आहोत. खरं म्हणजे कधी नव्हे ते आज आम्हाला चहा पानाचं निमंत्रण पुन्हा एकदा मिळालेलं आहे. परंतु ज्या सरकारला लोकशाहीच मान्य नाही, विरोधकांचे 12 आमदार वर्षभराकरता सस्पेंड करायचे आणि मग विरोधकांना चहा पानाला बोलवायचं आणि चहा पानाला जाऊन करायचं तरी काय, जे सरकार असंवेदनशील आहे, ज्या सरकारमध्ये शेतकरी असेल, ओबीसी असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, कोणाची सुरुवाई नाही आहे, ज्या सरकारमध्ये केवळ घपले आणि घोटाळे आहेत, अशा सरकारसोबत आणि जे लोकशाहीच्या ऐवजी रोकशाही आणि रोखशाही याचा उपयोग करताय, अशा सरकारच्या चहा पानाला जाण्यात आम्हाला रस नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने हा निर्णय केला आहे की आम्ही चहा पानाला जाणार नाही. चर्चा सुरू आहे की प्रवेश ज्या भरती होत्या त्याच्यामध्ये आणि शालेय शिक्षण विभागामध्ये अनेक अधिकाऱ्यांमध्ये करोडो रुपयांचे रोख कॅश सापडतायत आणि ह्या डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांकडे आणि बंटी पाटलांकडे याच्या बाबतीत हे दोन्ही प्रमुख नेते या विषयी काहीच बोलत नाही आहे. हा विषय कशा स्वरूपाने मांडला जाईल? नाही, हा आम्ही अतिशय जोरदार हा विषय मांडणार आहोत, कारण या परीक्षा घोटाळ्याचे भयानक पडसाद हे तरुणाईमध्ये आहे आणि तरुणाईचा एकूणच या प्रक्रियेवरनं विश्वास उठतोय. आणि एका विभागात असतं तर ठीक, 3 विभागातले घोटाळे म्हणजे जी परीक्षा आहे, परीक्षा रद्द करणे आणि पेपर फुटणे आणि परीक्षा मॅनेज करणे हा जणू काही या सरकारचा एक स्थायी भाव झाला आहे आणि 2-2 कोटी रुपये सापडत आहेत. पोलीस भरतीचे देखील
कागद आता सापडले, म्हणजे 3 परीक्षा तर वेगळ्याच. आता एका मला असं वाटतं त्या आरोग्य भरतीच्या संदर्भात ज्यांनी घोटाळा केला त्यांच्याकडे पोलीस भरतीचे देखील कागदपत्र सापडल्या, ती देखील आता वादामध्ये आलेली आहे. त्यामुळे म्हणूनच मी सांगितलं की याची व्याप्ती पाहता राज्य सरकारने CBI इन्क्वायरी याच्यात केली पाहिजे. नवाब मलिक केवळ प्रसिद्धीकरता बोलत असतात आणि नवाब मलिकांना उत्तर देण्याकरता केशव उपाध्याय आहेत. देखिए, इस सत्र में विशेष रूप से किसानों के मुद्दे उठाए जाएंगे, OBC का मुद्दा उठाया जाएगा, गैर व्यवहार के भ्रष्टाचार के मुद्दे उठाए जाएंगे, परीक्षाओं में भ्रष्टाचार जो हुआ उसके मुद्दे उठाए जाएंगे, और इसके साथ साथ महाराष्ट्र में कहीं पर भी शासन नजर नहीं आता. महाराष्ट्र में जिस प्रकार से अलग अलग प्रकार के घोटाले चल रहे हैं, ये सारे मुद्दे हम इस सेशन में उठाएंगे. मी पण असं म्हणू शकतो की यातले सगळे आरोपी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, असं बोलायला हवेत. काही कोणी बोलतं. बीजेपी का नेता जो है मंदिरों की जगह को बेचा है. क्या? नवाब मलिक ने आरोप लगाया है अरे कि भाई, मैं आपको इससे पहले भी बता चुका हूँ कि नवाब मलिक जो है वो पब्लिसिटी के लिए बात करते हैं रोज. उनको जवाब केशव उपाध्याय देंगे. सिर्फ आप फक्त तुमच्या माहितीकरता सांगतो की बीड जिल्ह्यातल्या इनाम जमीन घोटाळ्याचे 32 प्रकरण आहेत आणि याची चौकशी करण्याची लेखी मागणी मी केली आणि ती प्रकरणाची चौकशी होईल त्यावेळेस लक्षात येईल कोण कोण त्याच्यामध्ये. पडला